नमस्कार. कायदे कानून ह्या कार्यावळींत सगळ्यांक येवकार. आयकुप्यानो, कायदे कानून ह्या कार्यावळींत आमी खूब असे विशय हाडटा जे एक सामान्य मनशाक खूब गरजेचे आसता आनी आज तातूंतलो एक खूब मोलादीक असो विशय आमी तुमच्या मुखार हाडपाचो प्रयत्न केला आनी तो म्हळ्यार आमच्या गोंयान जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स जे रेजिस्टर्ड जाता ते खंय जाता, कशें जाता आनी हे खंयचे खातें रेजिस्टर करता हाचेर म्हायती तुमकां दिवप आमकां दिसलें की खूब गरजेचें आनी त्याच खातीर आज आमच्या स्टुडियोत अशेंच एक गोंय सरकारी अधिकारी आसा जे हे सगळे पुराय हे डॉक्युमेंटेशन पळयतात आनी आज आमी येवकार दिवया अशेंच ह्या ऑफिसराक सूरज वेर्णेकर. सूरज बाब, तुमकां आमच्या स्टुडियोंत येवकार. नमस्कार. आयकुप्यानो, सूरज हे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार तशेंच इन्स्पेक्टर ऑफ जनरल सोसायटीज हे सुद्दां तांचे लागीं हें खातें आसा. तर सूरज बाब, तुमकां खरेंच येवकार दिता हांव. आनी आज आमचो हो जो विशय आसा, म्हाका दिसता लोकांक तुमचे कडेन म्हायती मेळप म्हणजे तांचें नशीब आनी आमचें नशीब की तुमचे कडल्यान आज आमी म्हायती जाणून घेता. तर चड वेळ घेनासतना हांव जे प्रश्न जे एक सामान्य मनशाक जे गरज पडटा, कोणाकूय जर खंयचें रेजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्साचें आसा जाल्यार तें खंय करप, कशें करप. तर पयले सुवातेर हांव एक प्रश्न आसा की एज अ डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार तुमचो रोल कितें आसा? तुमी आतां एक गव्हर्मेंट अधिकारी आसा, सरकारी अधिकारी. डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारचो रोल कितें आसा आनी तातूंत खंयची खंयची तुमच्या अंडर खंयची खातीं येता? आता जे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन जाता आमी उलयता त्या इंडियन रजिस्ट्रेशन एक्टा अंडर, म्हणजे जेन्ना खंयची इममुवेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर्स जाता पळय ते डॉक्युमेंट्स आसता ते सगळे इंडियन रजिस्ट्रेशन एक्टा अंडर रजिस्टर करचे पडटा. सो हेज्या खातीर प्रत्येक तालुक्यान आमचो सब रजिस्ट्रार ऑफिस आसा, म्हणजे तालुका वायज ज्युरिडिक्शन आसा. आनी तशेंच आतां आमचे 2 डिस्ट्रिक्ट आसा, नॉर्थ आनी सावथ. सो दोनूय डिस्ट्रिक्ट हेजेर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार म्हणून काम पळयता. सो हे जे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आसा ते सुपरवायझरी ऑफिसर, म्हणजे ह्या सब रजिस्ट्रारांच्या अंडर ईच आपल्या आपल्या डिस्ट्रिक्टान सुपरवायझरी ऑफिसर म्हणून काम करता. तर आमच्या गोंयांत तालुका कितले आनी हातूंत डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कितले आसा? हय, टोटल 12 तालुके आसा आनी 2 डिस्ट्रिक्ट. सो प्रत्येक डिस्ट्रिक्टाक एक डिस्ट्रिक्ट रजिस्टर आसता आनी एक एडिशनल डिस्ट्रिक्ट रजिस्टर जो आमचो हेड ऑफिसान आसता. सो ही एसिस्ट आवर स्टेट रजिस्टर. आमचो HOD जो आसता तो स्टेट रजिस्टर आसता. सो दोनूय डिस्ट्रिक्टाक डिस्ट्रिक्ट रजिस्टर नॉर्थ आनी सावथ हे आपल्या डिस्ट्रिक्टान आपल्या सब रजिस्ट्राचेर सुपरवायझरी ऑफिसर म्हणून काम पळयता. बरें आसा. तर म्हाका दिसता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खूब अशी म्हाका दिसता चड आसतली की तुमी सुपरवायज करप. पूण पुराय तालुका जेन्ना तुमी सुपरवायज करता तेन्ना म्हाका दिसता तुमी सगळे इन एंड आउट म्हणजे प्लस नेगेटीव जे आनी कितें घडटा हाजेर सगळें तुमकां म्हायती आसप हें गरजेचें आसता. हय, आनी प्रत्येक सब रजिस्ट्राचेर एक अपिलेट ऑथॉरिटी म्हणून डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार काम करता. म्हणजे आतां कोणाकडेन सपोज कितें ऑर्डर पास केली सब रजिस्ट्रान आनी सपोज खंयच्याय सिटीजनाक किंवा एडवोकेटाक ती मंजूर ना जाल्यार एज एन अपिलेट ऑथॉरिटीच डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कडेन अपील करूंक शकता. ओके. तर आतां आमी एक जाणून घेवया की हे जे आतां एज अ डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार हांगा आतां वेगवेगळे रेजिस्ट्रेशन जाता डॉक्युमेंटाचेर. सर आमकां एक तुमी सांगा की वेगवेगळे खंयचे डॉक्युमेंट्स आमी रेजिस्टर करूंक शकता आनी अंडर वीच एक्ट, कळ्ळें न्ही, आनी ते कशे रेजिस्टर जाता. म्हणजे तांचे सिंपली म्हणजे एक सामान्य मनशाक जर आसत एज अ सिटीजन किंवा एक सामान्य मनीस ते रेजिस्टर करूंक शकता की ताका आनी कोणाचो तरी हेल्प जाय कितें, किंवा हे सगळे म्हणजे वेगवेगळे कसले कसले डॉक्युमेंट जे आसा जे एज अ सब रजिस्ट्रार एक्झिक्यूट करता त्या डिपार्टमेंटा कडेन? हय, सगळ्यांत पयलीं आतां जेन्ना कितें इममुवेबल प्रॉपर्टीज आसता ती जेन्ना एक मनशा कडल्यान दुसऱ्या मनशाक ट्रान्सफर जाता. सो अशे सगळे डॉक्युमेंट्स जे आसता ते इंडियन रजिस्ट्रेशन एक्टा अंडर सब रजिस्ट्रेच्या मुखार कंपल्सरिली रजिस्ट्रेशन करचें आसता. आतां हितून सांगपाचें म्हटल्यार सेल डीड्स आसता. जेन्ना कोणी आपलो जागो विकता, फ्लॅट विकता, घर विकता तेन्ना अशा टायमार हे जे डॉक्युमेंट्स आसता ते कंपल्सरिली रजिस्टर करपाचे आसता. आतां डिफरंट टायप डॉक्युमेंट आसता. आतां सेल डीड आसता, म्हणजे जेन्ना कोणी दुसऱ्याक कन्सिडरेशन म्हणजे पयशे दिवन कितें तरी घेता तेन्ना ते सेल डिडाच्या अंडर येता. तितून आनी एक आसता गिफ्ट डीड्स. जेन्ना कोणी फॅमिली भितर आपल्या करता, आवय बापूय आपल्या भुरग्यांक दिवंक सोदता किंवा भाव भावाक दिवंक सोदता, अशें जें आसता जितून कन्सिडरेशन आसना ताका आमी गिफ्ट डीड अशें म्हणटा. म्हणजे इट इज आउट ऑफ नॅचरल लव एंड एफेक्शन एक मनीस दुसऱ्या मनशाक खंयची इममुवेबल प्रॉपर्टी ट्रान्सफर करता. तिसरें आसता फॅमिली पार्टिशन्स. म्हणजे एक फॅमिली आसता तेंची व्हडली प्रॉपर्टीज कितें आसता तिंकां आपल्या भावा भितर किंवा भाव भयणा भितर जेन्ना ती डिस्ट्रिब्यूट करपाची आसता अशा डिडांक आमी फॅमिली पार्टिशन म्हणटा. मागीर आसता लीज डीड. खंयचोय मनीस जेन्ना आपली प्रॉपर्टी दुसऱ्याक लिजार दिवंक सोदता
जेन्ना लीज पिरियड 1 year एंड अबव आसता तेन्ना अशे डॉक्युमेंट सदांच ते सब रजिस्ट्रा कडेन कंपल्सरी रजिस्ट्रेशन करूंक जाय. सो कंपल्सरी रजिस्ट्रेशन कित्याक जाय, जेन्ना ते रजिस्ट्रेशन जाता तेन्ना ताका लिगल आयडेंटिटी गावता. अशें जर डॉक्युमेंट रजिस्टर जायना जाल्यार ते इट कॅनॉट बी यूज्ड एज अ लिगल एविडन्स, म्हणजे आमी ते एविडन्स म्हणून यूज करूंक शकना. दुसरो कॉन्सेप्ट रजिस्ट्रेशनाचो आसता तो जेन्ना तूं रजिस्टर करता तेन्ना ताका स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन फी हे दोनूय त्या प्रमाणे जसो ताजो मार्केट व्हॅल्यू आसता त्या प्रमाणे ते लावचे पडटा. आता तुम्ही सांगले की एक लीज डीड जो असता पळय, आता आमी नॉर्मली कितें आसता, भायर लोक आता लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट करता, कळ्ळें न्ही. आता समज तातूंत समज एक असोच एक प्रश्न आयलो म्हणून तुमकां हो प्रश्न विचारता. लिव्ह इन लायसन्स एग्रीमेंट चडशे आमी 11 म्हयन्या खातीर करता. जर असो एक आसा की म्हाका 1 वर्स 2 वर्स 3 वर्स 5 वर्साचो करपाक जाय आनी हांव लिव्ह इन लायसन्स अंडर करूंक सोदतां, पण हांव फीज पे रेडी आसा, पण म्हाका तो सब रजिस्ट्रा कडेन रजिस्टर करपाचो ना, म्हाका तो नोटरी कडेन रजिस्टर करपाक जाय. वेदर इज इट परमिसिबल? ना, सेक्शन 17 ऑफ इंडियन रजिस्ट्रेशन एक्ट कितें म्हणटा, जेन्ना खंयचोय लीज एग्रीमेंट, तो लीज एग्रीमेंट आसूं किंवा लिव्ह इन एग्रीमेंट आसूं, जेन्ना तो 1 वर्साच्या वयर आसता, 1 वर्स किंवा 1 वर्साच्या वयर आसता, तेन्ना तो मॅन्डेटरीली सब रजिस्ट्रा कडेन रजिस्टर करपाक जाय. जेन्ना तो 1 वर्साच्या कमी आसता, म्हणजे आतां तुवें सांगला तशें 11 मंथ्स आसात, जाल्यार तशे डॉक्युमेंट्स नोटरी कडेन करूंक शकता. तशेंच आमी पॉवर ऑफ एटर्नी, आतां पॉवर ऑफ एटर्नी सुद्दां नोटरी करता, कळ्ळें न्ही. हाजेर सुद्दां हांव तुमकां एक प्रश्न विचारतलेंच. जशें तुमी पॉवर ऑफ एटर्नी जो आसा पळय तो नोटरी करता आनी सब रजिस्ट्रा करता. सो नोटरी कडेन खंयचे पॉवर ऑफ एटर्नी रजिस्टर करपा येता आनी कंपल्सरी रजिस्ट्रेशन तुमच्या मुखार किंवा सब रजिस्ट्रा कडेन करपा येता? हय, आतां गोंयांत पळयलें जाल्यार पॉवर ऑफ एटर्नी सब रजिस्ट्रा कडेन कंपल्सरी करपाचो असो कांय ना. आमचे जे स्टेट रुल्स आसा, आमचे इंडियन रजिस्ट्रेशन एक्टा अंडर आमच्या गोंयांत जे रुल्स केल्या तेजे प्रमाणे आमच्या गोंयांत पॉवर ऑफ एटर्नी ही नोटरी कडेन सुद्दां रजिस्टर करूं येता. पूण थोड्या राज्यांनी आपले स्टेट रुल्स केला जितून तेंच्यांनी इट इज मॅन्डेटरी केला की पॉवर ऑफ एटर्नी वेन इट कम्स टू द कन्वेयन्स, म्हणजे जेन्ना तूं सेल डीड करूंक शकता, सो अशे ज्यो पॉवर ऑफ एटर्नी आहा त्यो कंपल्सरिली सब रजिस्ट्रा कडेन करपाक जाय. पूण गोंयांत तशें कांय ना. गोंयांत आमी इवन नोटरी कडेन केल्ले पॉवर ऑफ एटर्नी रजिस्टर केल्ले एक्सेप्ट करता. ओके. आनी म्हाका सांग, आतां अश्योच नवीन जे अमेंडमेंट्स येता, सर्क्युलर्स येता, म्हणजे आमचे स्टेट ऑफ गोवाचे आमी जर उलयता जाल्यार हातून एक हांवें आयकलें की ई चलन हो एक सिस्टम स्टार्ट जाला. सो ह्या ई चलन म्हळ्यार कितें आनी हो कितलो लोकां खातीर कितलो म्हणजे फायदो आसा काय तातूंत तांकां त्रास जाता कंपेर्ड टू अर्लियर सिस्टम जे आमी फॉलो करताले? ना, ही खरीच बरी फेसिलिटी आसा. आतां जेन्ना आमी ई चलन म्हणटा तितून 2 कॉन्सेप्ट आसा. जशें हांवें सांगलें, केन्नाय डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करता तितून स्टॅम्प ड्युटी पेएबल आसता, रजिस्ट्रेशन फी पेएबल आसता. सो आतां रिसेंट हेज्या प्रमाणे हे दोनूय गोश्टी, स्टॅम्प ड्युटी एज वेल एज रजिस्ट्रेशन फी आमकां थ्रू ई चलन भरूं येता. आतां ई चलन म्हणजे कितें, नॉर्मल प्रोसिजर्स कशें आसलें, खंयचोय आतां डॉक्युमेंट रजिस्टर करपाक जाय, सेल डीड, गिफ्ट डीड, जाल्यार ताका स्टॅम्प पेपर म्हणजे खंयच्याय एक स्टॅम्प वेंडरा कडेन वचप आसलें, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर घेवचे पडटाले आनी मागीर तो डॉक्युमेंट एक्झिक्यूट करून सब रजिस्ट्राच्या फुड्यान रजिस्टर करचे पडटालो. आतां हितून फेसिलिटी कितें आहा तर ही जी स्टॅम्प ड्युटी आसा ती खंयच्याच हेजे कडेन आमी स्टॅम्प वेंडरा कडेन वचून घेवपाची गरज ना किंवा बँकेन वचून फ्रँकींग करपाची गरज ना. जेन्ना तूं डॉक्युमेंट अपलोड करता, आमची नॅशनल जेनरीक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टम म्हणून आसा जितून डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन आसता, ह्या सॉफ्टवेअरा अंडर आमी फेसिलिटी केल्या की तूं ई चलन क्रिएट करूंक शकता. फॉर एक्झाम्पल, स्टॅम्प ड्युटी तुका 10,000 रुपया आसा जाल्यार तूं 10,000चो चलन क्रिएट करपाचो आनी थ्रू ऑनलायन मोड हो स्टॅम्प ड्युटी भरपाची. म्हणजे पण हातून अशें आतां सामान्य मनशांक तें कळचें ना ई चलन म्हळ्यार अशें कितें तें. सो असो तुमचो एक सिस्टम किंवा एक तुमी एक फॅसिलिटी अशी दवरल्या की लोकां खातीर एक ते फायद्याक, म्हणजे कन्सर्न डिपार्टमेंटान जर एक असो कोण तांकां हेल्प करपा सारकें, जर म्हाका कळना ई चलन कशें करप, कितें करप, जाल्यार असो तुमी एक खंय तरी तांकां एक हेल्प कसो एक दवरला? हय, अशें प्रत्येक सब रजिस्टर ऑफिसान हेल्प डेस्क आसा जितून आतां कोणाक कितें कळना जाल्यार दे कॅन अप्रोच टू द हेल्प डेस्क एंड टेक देयर हेल्प. आमची वेबसायटूय आसा रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटाची, registration.goa.gov.in म्हणून. तेजेरूय आमी फूल प्रोसिजर म्हणजे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन कशें करप, अपलोड कशें करप, अपॉयंटमेंट कशें घेवप, ह्यो सगळ्यो गोश्टी ज्यो आसा त्यो आमच्या वेबसायटीचेरूय अवेलेबल आसा. तर म्हाका दिसता ओके, जर लोकांक जर बरो फायदो आसा जाल्यार डेफिनेटली म्हाका दिसता सरकारान एक बरें एक मूव अशें एक स्टार्ट केल्ली आसात. आनी ताज्या संदर्भ म्हाका दिसता ई चलन एक हो एक जालो भाग. आनी ताच्याच बरोबर आमचे जे कंपेर्ड टू पयलीं आतां सिस्टम म्हणजे आतां तुमी रजिस्ट्रेशन हें तुमी ऑनलायन केलां. सो म्हाका हाज्या बद्दल एक म्हायती जाय की ऑनलायन रजिस्ट्रेशन खंयचे डॉक्युमेंट्स तुमी स्टार्ट केलां, कळ्ळें, आनी ताजो प्रोसिजर कितें ऑनलायन? हय, आतां प्रत्येक सब रजिस्टर ऑफिस आमच्या गोंयांत आसा तितून प्रत्येकाक आमी मॅन्डेटरी केला
की ऑनलायन रजिस्ट्रेशन करपाचें. आतां हेजो खूब फायदो लोकांक जाल्लो आसा. पयलीं कितें जातालें, सिटिजन्स किंवा एडवोकेट म्हूण ड्राफ्ट घेवन सब रजिस्ट्रा कडेन येताले. तो सब रजिस्टर दवर म्हणटालो आपल्या कडेन, तो आपूण चेक करतालो आनी मागीर ताका अपॉयंटमेंट. सो हे जे आसलें डिस्क्रिशन जे आसलें तें सब रजिस्ट्रा कडेन आसलें. म्हणजे तो आपल्याक जाय तसो अपॉयंटमेंट दितालो, आपल्याक जाय तसो टायम काडटालो. आतां कशें आसा, तुजो जो ड्राफ्ट आसा तो तुवें पयलीं ऑनलायन अपलोड करप आसता. ओके, थ्रू आपूण म्हणजे तुवें रजिस्टर जावचें पडटा आमच्या NGDRSन फर्स्ट. एकदां तूं रजिस्टर जालो की तुजो जो ड्राफ्ट आसा तो ऑनलायन सब रजिस्ट्रा कडेन वयता. सो हांगा सब रजिस्ट्रा कडेन एक लिमिटेड टायम पिरियड आसा. त्या टायम पिरियडा भितर तेणेन एप्रूव करचो आसता डॉक्युमेंट. सो आयदर ही हॅज टू एप्रूव इट ऑर ही हॅज टू रिजेक्ट इट. सपोज रिजेक्ट करयत जाल्यार ताका रिजन्स दिवपाक जाय. म्हणजे ही हॅज टू गिव हीज ऑब्जर्वेशन्स दॅट वाय ही हॅज रिजेक्टेड दॅट डॉक्युमेंट. सो दॅट ऑनलायन ऑल्सो म्हणजे नो पब्लीक हॅज टू कम एट द सब रजिस्टर ऑफिस. तो आपल्या घरा बसून किंवा ऑफिसान बसून ऑनलायन तरेन आमकां ड्राफ्ट धाडूंक शकता, जो सब रजिस्टर ऑनलायन व्हेरीफाय करतलो आनी आपले कितें ऑब्जर्वेशन आहा तें ऑनलायन ताका कम्युनिकेट करतलो. आतां हितून आनी इम्पॉर्टंट म्हटल्यार आतां एकदां ताका एप्रुवल गावलो की ताका सब रजिस्ट्रा कडेन वचपाक किंवा खंयच्याच मनशा कडेन वचून रिक्वेस्ट करपाची गरज ना, कित्याक आमकां अमक्या दिसा आपल्याक अपॉयंटमेंट जाय. जेन्ना तुजो डॉक्युमेंट एप्रूव जाता तेन्ना तुवें तेजें ऑनलायन फिडींग करप आसता, ऑनलायन पेमेंट करप आसता, स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन फी. आनी एकदां जालें, एकदां तुजो पेमेंट ऑनलायन जालो की आमचो जो अपॉयंटमेंट शेड्यूल आसता तो ताका अवेलेबल जाता आनी ताका आपल्याक जाय तशी अपॉयंटमेंट डेट, अपॉयंटमेंट टायम सिलेक्ट करूंक शकता. म्हणजे कोणा कडेन वयपाची अशी गरज ना. हे सगळ्यो गोश्टी तो आपल्या घरान बसून करूंक शकता. म्हाका दिसता खरेंच एक खूब वाव दिवपा सारकी ही गोश्ट आसा. जर हें सगळें ऑनलायन आज आमी स्टार्ट केलां, कारण चलन ऑनलायन, पूण हातूंत केन्ना अशें तुमकां अनुभव की अडखळी अश्यो आयल्या किंवा बाबा समज कितें प्रॉब्लम जाले जाल्यार ते एज अ क्लायंटाक किंवा लोकांक इन्फॉर्म जाता. समज हांव ऑनलायन कितें करता म्हणजे म्हजें फुडें वचना डॉक्युमेंटेशन किंवा म्हाका एक अप्रुवल मेळना. सो हाजे संदर्भांत अशें कितें आसा की जे लोकांक कळटा कशें कांय लोकांनी अशें म्हणजे थोड्याच्यो अश्यो प्रॉब्लम्स म्हणजे हे सगळे एक्सपिरियन्सांतल्यान अशें हांव एक हें करता की थोड्यांचे प्रॉब्लम्स आसता की म्हणजे अप्रूव जावना किंवा म्हाका कांयच रिस्पॉन्स येवना. सो हाजे परत तो बॅक टू वन प्रोसेस करप काय खंय तरी तांकां इन्फॉर्म जाता? ना, हांगा जी आमची जे सॉफ्टवेअर आसा NGDRS तितून जे एप्रुवल्स जाता ते ऑन फर्स्ट कम एंड फर्स्ट सर्व बेजीस जाता. म्हणजे अशें न्हू की म्हाका कोणाचेर एक फेवर करपाक जाय जाल्यार हांव 5व्या नंबराचेर आसा तो डॉक्युमेंट पयलीं सिलेक्ट करून तो एप्रूव करता, अशें ना. सिस्टीम अशी डिझायन केल्ली आसा की इट इज ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेजीस. आतां कितलो टायम लागतलो हे डिपेंड आसा की त्या सब रजिस्ट्राचेर कितले अपॉयंटमेंट्स, कितले एप्रुवल्स आसा पेंडींग आसा तेजेर. हेज्या खातीर जी मेजर ऑफिसीस आसा पळय पणजे, मडगांव, म्हापसा, हितून आमी एडिशनल सब रजिस्टर्स घातलेले आसा. प्रत्येक हितून दोग जाण सब रजिस्टर आसा जे रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स गोश्टी पळयता. पूण हातून खंयचे डॉक्युमेंट्स आतां तुमी ऑनलायन केल्या? हे सगळे डॉक्युमेंट म्हणजे सेक्शन 7 पेंडींग आसा अशें ना. जे आतां डॉक्युमेंट्स आसा पर्टेनिंग टू इममुवेबल प्रॉपर्टी हे सगळे तरेचे, ते सेल डीड आसूं, तो गिफ्ट डीड आसूं, ते पार्टिशन आसूं, लीज डीड आसूं, हे सगळे तरेचे म्हणजे जे डॉक्युमेंट सेक्शन 17 अंडर कवर जाता ते सगळे आमी NGDRSच्या अंडर कवर केला. सो अशी गोश्ट ना की बाबा एक डॉक्युमेंट आमी मॅन्युअल करता आनी एक कंप्युटरायज करता. इट इज बीन मेड कंपल्सरिली ऑनलायन. आतां एक आसा की एक गिफ्ट डीड आमी उलयता, गिफ्ट आनी सक्सेशन डीड जे आसता पळय हाचेर तुमी ऑनलायन म्हणजे हे ऑनलायन करपा येता किंवा हाचेर कितें थोडे एक केला म्हणजे गोंय सरकारान गिफ्ट डीड सुद्दां आमी तेवूय इट कम्स विदीन पर्वी ऑफ सेक्शन 17. सो ते सुद्दां आमी. पूण सक्सेशन डीड हाचेर कितें अशें आसा? सक्सेशन डीड आसा हो इंडियन रजिस्ट्रेशन एक्टा अंडर येना. आमचे दुसरो एक्ट आसा गोवा सक्सेशन स्पेशल नोटरीज एंड इन्व्हेंटरी प्रोसिडिंग्स एक्ट 2012. हेज्या अंडर जे सक्सेशन्स जे आसा ते अजून कंप्युटरायज जावचे आसा, अजून जावंक ना ते. तर म्हाका दिसता हो सुद्दां जाल्यार एक आनीक बेस्ट लोकांकूय मातसो फायदो. कित्याक चडशें कितें आसता सक्सेशन म्हणजे एक तर लोक जाणटी आसता, सिनियर सिटीजन आसता किंवा गिफ्ट डीडूय अशें म्हण तांकां नॉर्मली एक फक्त एक प्रॉब्लम जावपाक ट्रॅव्हलिंग किंवा येवपाक वचपाक. सो हो जर ऑनलायन जर म्हाका दिसता जालो जाल्यार खूब फायदेशीर ठरूं येता. ना, हे डिपार्टमेंट आमी फेज वायज घेतलेले. म्हणजे सगळ्यांक पयलीं आमी डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन कवर केलें, मागीर पार्टनरशीप फॉर्म रजिस्ट्रेशन कवर केलें, तिसरें म्हटल्यार मॅरेज रजिस्ट्रेशन. ह्यो आतां 3 गोश्टी आसा पळय, डॉक्युमेंट, मॅरेज आनी पार्टनरशीप, ह्यो आमच्यो ऑनलायन जाल्ल्यो आसा. सो डिपार्टमेंटाचे प्रयत्न आसा की सक्सेशन डीडूय ऑनलायन जावपाचें. खरेंच म्हाका हें जाल्यार लोकांकूय खूब फायदो जातलो अशें दिसता. आतां जशें तुमी मॅरेज सांगलें, हें आतां मॅरेज रजिस्ट्रेशन हें आतां पयलीं मॅरेज कशें जातालें आनी आतां, आनी तातूंत फरक कितें जाणवला तुमकां आनी खरेंच हे लोकांक म्हणजे फायदो असो लोकांक जाला? सो हाचेर मातशी एक म्हायती. हय, म्हाका तरी दिसता की लोकांक हेजेर खूब फायदो जाला. पयलीं कितें जातालें,
प्रत्येक जाण आपले बर्थ सर्टिफिकेट आपली रेजिडन्स सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट घेवन सब रजिस्ट्रान येताले आनी परत ते डॉक्युमेंट्स एप्रूव जाताले आनी मागीर तांकां एक खंयचो तरी आमचो डिलिंग क्लर्क आसता तो तांकां किंवा सब रजिस्ट्रार आसता तो तांकां अपॉयंटमेंट दितालो. आतां हेवूय डिस्क्रिप्शन आमी सब रजिस्ट्रार स्टाफाचेर किंवा सब रजिस्ट्रार ऑफिसाचेर दवरूंक ना. हांगा हें कंप्लीट एंड टू एंड ऑनलायन जाल्लें आसा. म्हणजे कशें आसता तो पयलीं आपलें बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जे रिक्विसीट डॉक्युमेंट आसता फॉर एग्जांपल बर्थ आसता रेजिडन्स सर्टिफिकेट आसता तेंचे आयडेंटिटी प्रूफ आसता आनी विटनेस डिटेल्स आसता. सो ह्यो ज्यो गोश्टी आसा त्यो तेणें अपलोड करपाक जाय आनी ते अपलोड करतकूच तेजें एप्लिकेशन आसता म्हणजे रिक्वेस्ट फॉर मॅरेज रजिस्ट्रेशन तें आमकां ऑनलायन आमचे कडेन येता. आमी ऑनलायन ते व्हेरीफाय करता तशेंच ऑनलायन पब्लिकाक तेजेर ऑब्जर्वेशन्स वयता आनी हांगा सुद्दां ऑनलायन पेमेंट करतकूच दे कॅन टेक द अपॉयंटमेंट डेट अपॉयंटमेंट टायप एज पर देअर विशीस. म्हणजे तांकां कोणा कडेन रिक्वेस्ट अशें करचें पडना आनी घरा बसून ते करूंक शकता. हो खूब फायदो कोणाक जाता जे आतां कामाक आसता किंवा आमचे खूब जे गोंयकार भायर आसता तांकां हांगा येवन अपॉयंटमेंट घेवपाची गरज ना. म्हणजे इवन फ्रॉम आवटसायड कंट्री किंवा आवटसायड स्टेट ते आपले डॉक्युमेंट सबमीट करून मॅरेज रजिस्ट्रेशनाचे अपॉयंटमेंट घेवंक शकता. पण तांचे फिजिकल अशे अपियरन्स किंवा फिजिकल प्रेझन्स तांचे तुमकां गरज आसता? हय गरज आसता. आनी ती केन्ना गरज आसता? हय आतां हे जे प्रोसिजर आसा हे एप्लिकेशन म्हणजे कोणाक आपलें एप्लिकेशन किंवा अपॉयंटमेंट घेवपाक ऑफिसान येवपाची गरज ना. पूण एक्ट कितें मॅन्डेट करता आमचो मॅरेज लॉज गोंयान आसा ते की दोनूय पार्टीज ब्रायड आनी ग्रूम जे आसता तेणेन सब रजिस्टर सिव्हील रजिस्ट्राराच्या फुड्यान येवन आपले डिक्लेरेशन सायन करचें आसता की बोथ आर विलिंगली गेटींग मॅरीड टू इच अदर. सो तो आमी काय हें करूंक शकना. सो एक्चुअली जेन्ना मॅरेज रजिस्ट्रेशन जाता तेन्ना दोनूय पार्टी अलॉंग वीथ विटनेसीस हे सिव्हील रजिस्ट्रारा कडेन प्रेझेंट जावचें पडटा. असोच आनीक प्रॉब्लम असो आशिल्लो जेन्ना मॅरेज रजिस्ट्रेशन जाता आनी थोड्यां कडेन बर्थ सर्टिफिकेट आसना कळ्ळें न्ही. सो तांकां कितें तुमी ऑल्टरनेटीव दवरला? आनी रेजिडन्स सर्टिफिकेट जेन्ना म्हणटा दोगांची रेजिडन्स सर्टिफिकेट जाय काय एकट्याचीच पुरो? सो हाचेर मातशें एक हय आतां रेजिडन्स सर्टिफिकेटचें उलयतलो जाल्यार दोनूय पार्टीचे रेजिडन्स सर्टिफिकेट गरज ना. आतां मॅरेज रजिस्ट्रेशन सुद्दां तालुका वायज ज्युरिडिक्शनाचेर जाता. म्हणजे आतां एक खंयचोय मनीस एक तिसवाडी तालुक्यान रावता किंवा सालसेत तालुक्यान रावता आयदर ब्रायड ऑर ग्रूम आनी ताका सपोज आपलें तिसवाडी रजिस्ट्रेशन करूंक जाय आनी तो रेजिडन्स तिसवाडीन आसा जाल्यार जो मनीस त्या तालुक्यान रावता तेज्या एकल्याचेच रेजिडन्स सर्टिफिकेट पुरो. दोनूय पार्टीची गरज ना. आतां बर्थ सर्टिफिकेटीचेर उलयतलें जाल्यार गोंयान पयलीं पासून जेन्ना आमचेर पोर्तुगीज पर्यंत तेन्नासून बर्थ आमचें रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आसा. सो जेची प्लेस ऑफ बर्थ गोवा आसा तेका बर्थ सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. कित्याक हांगा पयलीं पासून तुमी पळयलां की आमचे गोंया राज्यान कंपेर टू द अदर स्टेट बर्थ आनी मॅरेज रजिस्ट्रेशन इज मॅन्डेटरी. सो जेची प्लेस ऑफ बर्थ जी गोंयान आसा तेका बर्थ सर्टिफिकेट ही मॅन्डेटरी आसा. आतां अशे थोडे लोक आसा जे कर्नाटकाचे आसता किंवा महाराष्ट्राचे आसता आनी ते हांगसर रावता आनी तांकां हांगा मॅरेज रजिस्ट्रेशन करपाक जाय आनी थंय बर्थ रजिस्ट्रेशन कंपल्सरी ना कारणान थोड्यां कडेन बर्थ आसना. सो अशा जाग्यार आमी त्या पार्टी कडल्यान एक एफिडेवीट घेता की तेजे बर्थ रजिस्टर ना म्हणून आनी सबसिक्वेंट डॉक्युमेंट म्हणून तेजी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट कॉपी अशे खंयचोय डॉक्युमेंट गव्हर्मेंटान इश्यू केल्ले जाचे डेट ऑफ बर्थ आसता ते डॉक्युमेंट आमी एज अ सबस्टिट्यूट डॉक्युमेंट म्हणून घेता बर्थ सर्टिफिकेट. अशें आसा की जेन्ना बर्थ सर्टिफिकेट आमी म्हणटा न्ही थोड्यांचे बर्थ सर्टिफिकेट आतां कंपल्सरी तुमकां जर मराठीन आसत किंवा हिंदीन आसत किंवा कन्नड आसत तातूंत इंग्लीश ट्रान्सलेशन तुमकां जायच पडटा. हय कित्याक आमी जे मॅरेज सर्टिफिकेट इश्यू करता किंवा आमचो जो रजिस्ट्रेशन प्रोसेस आसता तो इंग्लिशीन आसता. सो तुजी मराठीन सर्टिफिकेट आसल्यार आमी एक्सेप्ट करता पूण तेजें आमकां इंग्लीश ट्रान्सलेशन इवन इफ इट इज इन कन्नडा किंवा उर्दू लँग्वेजीन आसात जाल्यार आमी तेजें ट्रान्सलेशन मागता आनी तेजें इंग्लीश ट्रान्सलेशना प्रमाणे तेजें आमी मॅरेज रजिस्ट्रेशन करता. बरें आसा. म्हाका दिसता ही खूब अशें म्हायती खूब लोकां पर्यंत आज वतली. हातूंत तुमी स्टॅम्प ड्युटी जेन्ना सांगिल्लें स्टॅम्प ड्युटी ज्यो आसा पळय आतां वेगवेगळ्या खातीर वेगवेगळे स्टॅम्प ड्युटी आसा. सो हाचेर तुमी मातशें सांगता की अमक्या समज अमकी व्हॅल्यू आसा जाल्यार अमकी स्टॅम्प ड्युटी. सो हाचेर मातशें एक तुमी आज पर्यंत जे एमेंडमेंट जालां ताचेर थोडे कन्वेयन्साच्या बाबतीन उलयतले जाल्यार मार्केट व्हॅल्यूचेर स्टॅम्प ड्युटी डिपेंड आसता. म्हणजे तितून आमचे स्लॅब्स आसता. म्हणजे आतां जेन्ना तूं खंयची प्रॉपर्टी ट्रान्सफर करता किंवा गिफ्ट करता किंवा पार्टिशन करता सो तेजो पयलीं मार्केट व्हॅल्यू डिरायव करचो आसता. सो आतां मार्केट व्हॅल्यू डिरायव करतलो जाल्यार गव्हर्मेंट ऑफ गोवान लँडाच्या बाबतीन नोटिफिकेशन काडलेलें आसा. प्रत्येक हेजोर बेज रेट्स दिल्ले आसा. म्हणजे प्रत्येक विलेजीन त्या हेजे बेज रेट्स दिल्ले आसा त्या प्रमाणे तेजो मार्केट व्हॅल्यूज डिरायव जाता. आतां स्टॅम्प ड्युटी आतां अप टू 50 lakhs तुजो मार्केट व्हॅल्यू आसा खंयच्या हितून प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शनान जाल्यार तेजेर स्टॅम्प ड्युटी लागतली ती 3%. आतां एबाव 50 अप टू 75 lakhs व्हॅल्यू आसा जाल्यार स्टॅम्प ड्युटी एप्लिकेबल जातली 3.5%. एबाव 75 अप टू 1 CR सपोज व्हॅल्यू आसा जाल्यार स्टॅम्प ड्युटी जातली 4%. आनी ऑल ट्रान्झॅक्शन वेर मार्केट व्हॅल्यू इज एबाव 1 CR जाल्यार 4.5% स्टॅम्प ड्युटी लागतली. रजिस्ट्रेशन फी आहा तेजेर रिसंट अमेंडमेंट जाल्ले आसा तितून स्लॅब ना.
म्हणजे इररिस्पेक्टीव ऑफ युअर व्हॅल्यू, वेदर इट इज 50 lakhs, वेदर इट इज 75 lakhs, तेजेर एक फ्लॅट 3% रजिस्ट्रेशन फी लागतली. म्हणजे ते ऑलरेडी स्टँडर्ड अशें एक फिक्स हय, रजिस्ट्रेशन फीचर जे स्लॅब्स असले ते रिसेंटली आतां अमेंड करून काडला आनी एक फ्लॅट 3% केला. सो बेजीक म्हणजे खंयचोय कॉमन मनीस घेतलो जाल्यार एक अप टू 50 lakhs तेजो व्हॅल्यू आसा जाल्यार ताका 3% स्टॅम्प ड्युटी, 3% रजिस्ट्रेशन फी लागतली. म्हणजे टोटल 6% ताका पे करचे पडटले. म्हणजे अप टू 50 lakhs. जसो तुजो स्लॅब वाडटा तशी ती 0.5 वाडटा. पूण हें अशें तुमकां दिसता की एज अ रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट तुमकां दिसता की खरेंच लोकां खातीर एक फायद्याचें अशें ठरलां काय हातूंत खंय तरी एक म्हणजे नेगेटीव कितें आसा किंवा लोकांक त्रास जाल्या किंवा त्रास जाता म्हणजे हांव फायनान्शियलीच्या हातून उलयतां खर्चाच्या संदर्भान काय पयलींचो जो आशिल्लो तो सिस्टम बरो आशिल्लो अशें ना कंपेर्ड टू पयलींच्या हितून आतां बरें आसा. पयलीं कशें आसलें इवन रजिस्ट्रेशन फीक सुद्दां स्लॅब्स आसले. म्हणजे तुजी 1 CR वाडली जाल्यार ती 4.5 जातली. म्हणजे स्टॅम्प ड्युटी जी आसली ती अप टू 8% पर्यंत पावताली. पूण आतां ना, आतां मॅक्झिमम इट इज 7%. ते सो रेड्यूस जाले. आनी कंपेरेटिव टू अदर स्टेट्स स्टॅम्प ड्युटी एप्लिकेबल इन गोवा इज व्हेरी लेस एक्चुअली. आतां आनी एक आसा की बर्थ आनी डेथ रेकॉर्ड्स हो जो आसा पळय खूब लोकांक म्हाका दिसता त्रास जाता. थोड्यांचे बर्थ सर्टिफिकेट्स एक तर शेणिल्ल्यो आसता किंवा मिसप्लेस जाल्ल्यो आसा आनी आज म्हणजे जी बर्थ 70s 80s तेन्ना त्या वेळार रेजिस्टर जाल्ली आसा. सो म्हाका सांग की म्हणजे रेजिस्ट्रारान सब रेजिस्ट्रारान किंवा खंयच्या वर्सां पर्यंत किंवा खंयच्या वर्सा टील खंयच्या वर्सा पर्यंत ह्यो बर्थ सर्टिफिकेट्स तुमी रिटेन केल्ल्यो आसा किंवा ताजो रिकॉर्ड्स दवरिल्लो आसा आनी हे रिकॉर्ड्स तुमी मॅन्युअली दवरिल्ले आसा काय ताजेर कंप्युटरायज्ड केल्ले आसा? ना, आतां सगळ्या सब रजिस्ट्रारांनी बर्थ एंड डेथ रिकॉर्ड जो आसा तो 1914 to 1970 म्हणजे ह्या पिरियडाचो जे बर्थ्स आनी डेथ्स रिकॉर्ड्स आसा आनी तेज्यो कॉपी तर कोणाक जाय जाल्यार तेंच्यांनी सब रजिस्ट्रा कडल्यान त्यो घेवच्यो पडटा. आफ्टर 1970 इट इज अवेलेबल विथ द लोकल बॉडीज म्हणजे जे पंचायत किंवा म्युनिसिपालिटी आसता तेंचे कडेन गावता. आफ्टर 1970 फ्रॉम 1914 to 1970 इट इज विथ द सब रजिस्ट्रार अँड प्रायर टू 1914 इट इज अवेलेबल विथ द डायरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी. आतां तुवें सांगल्या तरेन थोड्यो अशा आसा गोश्टी की जशें मनशाक लायफ आसा तशें पेजीसूय लायफ आसा. सो खूब वर्सां जाल्ल्या कारणान थोडे रिकॉर्ड्स जे आसा बर्थ आनी मॅरेज वेरियस ऑफिसांनी ते आमचे डिस्ट्रॉयड जाल्ले आसा. ते अवेलेबल ना. सो ह्यो गोश्टी लक्षांत घेवन हे प्रत्येक डॉक्युमेंट जे आमचे कडेन आसले ते आमी सगळे स्कॅन केला आनी आयज गोवा ऑनलायन सायटीचेर खंयच्याय मनशाक ऑफिसान येनासतना आपलो सर्च करपाक गावता. आतां अश्योय गोश्टी आहा की थोड्यांचो रिकॉर्ड ना म्हणजे तो म्युटिलेटेड जाल्लो आसा किंवा वर्सां जाल्ल्या कारणान तो पिड्ड्यार जाल्लो आसा. हेज्या खातीर आमचे कडेन रिकन्स्ट्रक्शन एक्ट आसा. म्हणजे अश्यो ज्यो गोश्टी आसा जेचो बर्थ किंवा मॅरेज पिड्ड्यार जाल्लो आसा आनी आमचे कडेन ना पूण तेजे कडेन आमी दिल्ली पयलींची कॉपी अवेलेबल आसा जाल्यार आमचें डिपार्टमेंट ती रिकन्स्ट्रक्ट करून दिता. ताका एक प्रिस्क्रायब्ड प्रोसिजर आसा, एक प्रिस्क्रायब फॉर्म आसा ते तेणें भरून आमचे कडेन दिवपाचे. जी कॉपी तेजे कडेन अवेलेबल आसा ओरिजिनल कॉपी तेज्यो 2 नोटरायज कॉपी करून आमकां दिवपाचे. सो सब रजिस्ट्रार आसा ते आपलो हेजेर ओपिनियन धाडून आपलो रिपोर्ट प्रिपेर करून डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक धाडटा. डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारूय आपूण ते व्हेरीफाय करता आनी स्टेट रजिस्ट्राराक धाडटा आनी फायनली स्टेट रजिस्ट्रार जो आसा तो ही रिकन्स्ट्रक्शन ऑर्डर पास करता. आनी मागीर ना तुमी आतां म्हणल्यार ओरिजिनल समज म्हजे कडेन ओरिजिनल ना डॉक्युमेंट म्हजे कडेन फक्त झेरॉक्स कॉपी आसा सो ताजेर रिकन्स्ट्रक्ट तुमी करूंक शकता बिकॉज फायनली इट इज इश्यूड बाय द सील आसा सगळें आसा इट्स अ झेरॉक्स कॉपी हाचेर रिकन्स्ट्रक्शन जावं येता. ओरिजिनल कॉपी किंवा नोटरायज कॉपी हे त्या रिकन्स्ट्रक्शन एक्टा प्रमाणे मॅन्डेटरी आसा. कित्याक जेन्ना तूं फक्त झेरॉक्स कॉपी दिता जाल्यार ऑथेंटिसिटी डावट जाता त्या डॉक्युमेंटाची. अशी गोश्ट आसूंक शकता की तेणें ती प्रिपेर केला अशें. सो बिश्टी झेरॉक्स असल्यार इट डजंट कम विदीन दॅट एक्ट परव्यू. एक तर ती नोटरायज कॉपी आसूंक जाय किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट आसपाक जाय. आतां म्हाका दिसता आनीक असो एक न्यू चेंज किंवा एक अमेंडमेंट आयिल्लो आसा की चेंज ऑफ नेम एंड सरनेम. सो हाचेर म्हायती आमकां मेळटली की गव्हर्मेंट म्हणजे हे चेंज ऑफ नेम पयलीं कशें आशिल्लें आनी आतां कशें आसा आनी ताचो फरक म्हणजे तुमकां एज अ डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार हातून हो बरें आसा किंवा वायट आसा हाचेर तुमी मातशें एक म्हायती दिता. हे जे चेंज ऑफ नेम एंड सरनेम एक्ट आसले गोवा चेंज ऑफ नेम एंड सरनेम एक्ट अंडर त्या एक्टा अंडर येताले आनी तितून जे रजिस्ट्रार म्हणून जे पावर आसले ते आमच्या सब रजिस्ट्रारा कडेन आसले. पूण आतां बरेचशेच खूब जे NGO हेंच्यांनी वेरियस कंप्लेन्ट्स केल्यो रिप्रेझेंटेशन्स केली की खूब जाण भायले लोक येवन आमच्या गोंयची नांवां सरनेम घेता आनी
मागीर अश्यो खूब तेंच्यांनी कंप्लेंट्स बीन केल्ल्यो. सो दीस मॅटर वॉज एक्चुली अंडर कन्सिडरेशन ऑफ द गव्हर्मेंट आनी आतां रिसेंटली अशें डिसिजन घेतला गव्हर्मेंटान की हो जो गोवा चेंज ऑफ नेम एंड सरनेम हे जे पावर्स आसा ते आतां आमचे कडेन आसचे ना. हे पावर्स आमी डिस्ट्रिक्ट जजाक दिवपाचे आसा. म्हणजे गव्हर्मेंटानूय नोट केला किंवा एनजीओनी खूब गोश्टी लक्षांत हाडून दिल्या की हेजो मिसयूज जाला. म्हणजे खूब लोकांनी इवन कास्ट सर्टिफिकेट्स ज्यो आसा जे आपले सरनेम चेंज करून सुद्दां इश्यू केल्ली आसा. अश्यो गोश्टी नजरेक हाडून दिल्ल्यो आसा. म्हणून हितून सिरियसनेस पळोवपाची गरज आसली. एक्ट सायलंट आसलो की खंयच्यो गोश्टी किंवा खंयचे डॉक्युमेंट्स घेवपाक जाय. सो तितून सुद्दां एमेंडमेंट्स येयल्ले आसा. पूण आतां सब रजिस्टर ह्यो गोश्टी पळोवचना. ते पावर्स आतां डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राक आमच्या डिस्ट्रिक्ट जजाक वयतले. पूण म्हाका दिसता हातूंत तुमचो एक भार कमी जाला आसतलो, पूण कोर्टाचो भार खंय तरी वाडला. कित्याक कारण पयलींच कोर्टाच्यो इतल्यो हितून खंय तरी एक डिटेल इन्क्वायरी जावपाची गरज किंवा आसली. अशें दिसना की एक बाबा खरेंच एक सेपरेट एक ऑथॉरिटी अपॉयंट करची ह्या खातीर. इवन ज्युडिशरीन सुद्दां पावर दिल्या, पूण तातूंत सुद्दां एक बाबा सेपरेट किंवा एक जज अपॉयंट करप म्हणजे अशें तुमचें पर्सनल ओपिनियन अशें हांव जाणून एक सेपरेट प्रिजायडींग ऑफिसर ओन्ली टू ह्योच केसी घेवपा खातीर अश्यो. ना, अश्यो पयलीं खूब आमकां केसीस गावल्ले आसा जितून हो एक खरोच मिसयूज जाल्लो आसा. अशें आमी पळयल्लें की तेंच्यांनी आपले इम्पर्सनेशन केसीस सुद्दां जाल्ल्यो आसा आनी प्रॉपर्टीज सुद्दां फेकली विकलेल्यो आसा अशें नांवां चेंज करून. सो म्हाका दिसता हें डिसिजन खरेंच बरें आसा. हितून खरेंच जे कोणाक जाय न्हू ते डिस्ट्रिक्ट जजा कडेन वयतले. म्हणजे लिमिटेड केसीस तांकां खरेंच कोणाक गरज आसा तेच थंय वयतले. आनी म्हाका सांग एक TCPचे एकूच म्हणजे म्हाका आमचो वेळ जाल्लो आसा, पूण TCPचे NOC जी म्हणटा तातूंत कितें NOC घेवप गरजेचें काय आनी आतां चेंजीस तो एक थोडक्यांत सांगूं शकता? हय, आतां 49(6) आमचो टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट आसा तेज्या अंडर ह्यो NOC मॅन्डेटरी जाल्ल्यो आसा. पूण म्हाजो तर पर्सनल ओपिनियन आसा की हे खूब बऱ्यो गोश्टी जाल्ल्यो आसा. कित्याक पयलीं कितें जातालें, कोणूय मनीस जो आसा एक व्हडली प्रॉपर्टी आसा जाल्यार आपल्याक जाय तशें प्लॉट्स करतालो आनी विकतालो. तितून खंयच्याच ऑथॉरिटीचें कांयच परमिशन नासलें. जे आमचे रुल्स आसा टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्टा अंडर ते फॉलो जायनासले आनी इल्लिगली प्लॉट्स मारून ते विकले वयताले. आतां हे NOC आसल्या कारणान ह्यो गोश्टी बंद पडल्या. तर आयकुप्यानो म्हाका दिसता आज अशेंच एक खूब मोलादीक म्हायती तुमकां मेळिल्ली आसा आयच्या कायदे कानून ह्या कार्यावळींत. आनी खरेंच सुरज बाब तुमकां हांव खरेंच अभिनंदन करता आनी खरें देव बरें म्हणटा की आज तुमी ह्या कायदे कानून ह्या कार्यावळींत येवन आमच्या स्टुडियोन येवन आनी बरे तरेन ही म्हायती दिली आसा तुमी. आनी तुमी अशेंच आमच्या स्टुडियोन येवन अशेंच परत आनीक कसले विशयाचेर तुमी म्हायती दितले अशेंच आमकां आशा आमी बाळगिता. आनी आयची कायदे कानून ही कार्यावळ हांगाच सोंपयता. देव बरें करूं.